नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये नेमकं आपल्या मोबाईलमधून किंवा आपल्या घर बसल्या आपल्याकडे जर लॅपटॉप असेल तर लॅपटॉपमधून तुम्ही स्वतः पीक विमाचा फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरू शकता आणि त्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील। तर चला मग मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी या पोर्टलवरती यायचे। या पोर्टलवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला साइन इनच्या या बटनवरती क्लिक करायचे आणि या ठिकाणी आर यू अ फार्मर लॉग इन फ्रॉम हेअर, तर या ठिकाणी क्लिक हेअरच्या या ऑप्शनवरती क्लिक करायचे तुम्हाला आणि या ठिकाणी लॉग इन फॉर फार्मर हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। आता या ठिकाणी शेतकरी जे असेल स्वतःच्या मोबाईलमधून देखील पीक विमाचा फॉर्म म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा जे फॉर्म आहे ते स्वतः घरी भरू शकतात। परंतु त्यासाठी या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम जर तुमचा अकाउंट अवेलेबल नसेल, जसं तुम्ही या ठिकाणी डोंट हॅव अ रजिस्टर मोबाईल नंबर म्हणजे या पोर्टलमध्ये तुमचा मोबाईल नंबर म्हणजे तुम्ही पहिल्यांदा आलात आणि तुम्ही या ठिकाणी नोंदणी केला नसेल तर या ठिकाणी तुम्हाला डोंट हॅव अ रजिस्टर मोबाईल नंबर या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला हे संपूर्ण फॉर्म भरून घ्यायचं आहे। म्हणजे जर तुम्ही नवीन शेतकरी आहात म्हणजे नवीन युजर आहात या पोर्टलवरती तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम तुमचा स्टेट सिलेक्ट करा आणि या ठिकाणी तुमचं स्कीम सीजन हे सगळे डिटेल्स तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत, जे की शेतकऱ्यांचं या ठिकाणी पूर्ण नाव, पासबुकवरील नाव आणि रिलेशन किंवा रिलेशनशिपमध्ये जे काही सन ऑफ, डॉटर ऑफ, वाईफ ऑफ जे असेल ते, त्यानंतर रिलेटिव्हचं नाव, मोबाईल नंबर व्हेरीफाय करा, एज टाका, कास्ट कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे, जेंडर हे सगळे डिटेल्स जे की संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहेत आणि या ठिकाणी फार्मर आय डी टाईपमध्ये कोणता आय डी आहे म्हणजे फार्मर आय डी कार्ड तुम्हाला असणं आवश्यक आहे, कंपल्सरी केला या ठिकाणी। तर या ठिकाणी आधार नंबर सिलेक्ट करून तुम्ही या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्या आणि या ठिकाणी क्रिएट युजर या ऑप्शनवरती टिक करून तुम्हाला तुमचं नवीन जे अकाउंट असेल ते तयार करून घ्यायचं आहे। जसं तुमचं नवीन अकाउंट तयार होईल, नवीन अकाउंट तयार झाल्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाका म्हणजे जो कोणता रजिस्ट्रेशन केलेला आहे ते मोबाईल नंबर टाका आणि या ठिकाणी जे कॅप्चा दाखवतंय ते कॅप्चा टाकून रिक्वेस्ट फॉर OTP करा। आता मी जे मोबाईल नंबर प्रोव्हाइड केलाय तेच मोबाईल नंबर अनेक ठिकाणी म्हणजे इतर शेतकऱ्यांना देखील, एकापेक्षा जास्त शेतकऱ्यांना म्हणजे फार्मर आय डीला लिंक असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला कोणतं लॉग इन करायचं आहे ते मागते। तुम्ही जर रजिस्ट्रेशन एकाच नंबरवर केलात तर तुमचं ऑटोमॅटिकली या ठिकाणी OTP टाकून लॉग इन करायचं आहे। जसं तुम्ही रिक्वेस्ट OTP करशाल तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जे मोबाईल नंबर दिलात समजा ते मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचं आहे म्हणजे OTP आणि या ठिकाणी सबमिट करायचं आहे। आता हे एवढं करताच या ठिकाणी जो कोणी शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी पूर्ण नाव दाखवेल आणि या ठिकाणी ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यावर तुम्ही आतापर्यंत कोणत्या सीझनला कोणतं ॲप्लिकेशन केलात ते या ठिकाणी लिस्ट देखील दाखवेल तुम्हाला प्रिव्हियस पॉलिसी डिटेल्सचे। परंतु जर तुम्हाला नवीन अप्लाय करायचं आहे, आता नवीन पीक विमा फॉर्म भरायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला अप्लाय फॉर इन्शुरन्स यावरती क्लिक करायचं आहे। हे एवढं करताच या ठिकाणी बघा जसं की आपण स्टेट अगोदर सिलेक्ट केलेलं, स्कीममध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना, सीझन तुम्हाला खरीफ ठेवायचं आहे आणि चालू वर्ष तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर शेतकऱ्यांचे डिटेल्स टाकायचे आहेत, जसे की आता या ठिकाणी शेतकऱ्यांचं जे काही नाव असेल ते नाव या ठिकाणी टाका, रिलेशन टाईपमध्ये सन ऑफ, डॉटर ऑफ जे असेल ते, त्यानंतर रिलेटिव्हचं नाव, मोबाईल नंबर टाकून या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्या आणि वय टाका, कास्ट कॅटेगरी कोणती आहे ते, जेंडर, फार्मर टाईप, फार्मर कॅटेगरी हे सगळे डिटेल्स तुम्हाला टाकून घ्यायचे आहेत जे की पर्सनल आणि रेजिडेन्शियल ॲड्रेसमध्ये। त्यानंतर या ठिकाणी रेजिडेन्शियल डिटेल्समध्ये
शेतकरी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचं या ठिकाणी तुम्हाला गाव, जिल्हा, पत्ता, तालुका हे सगळे डिटेल्स टाकायचे आहेत. जर तुम्हाला नॉमिनी ॲड करायचे असेल तर या ठिकाणी येस करा. जर नॉमिनी ॲड करायची नसेल तर या ठिकाणी नो करा. आणि या ठिकाणी फॉर्मर आय डी टाईपमध्ये तुम्हाला UID जे की रजिस्ट्रेशन करते वेळेस जे दिलात ते या ठिकाणी येईल. जर आला असेल तर UID सिलेक्ट करा, आधार नंबर टाका आणि व्हेरीफाय करून घ्या. जे की तुमच्याकडे फॉर्मर ID कार्ड, जे की मी पहिले देखील म्हणलेलो, फॉर्मर ID कार्ड तुमच्याकडे असणे आवश्यकच आहे. तरच तुम्ही प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा फॉर्म तुम्ही भरू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला हे सगळे डिटेल्स भरल्यानंतर नेक्स्ट या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही नेक्स्ट करशाल, नेक्स्ट केल्यानंतर आता तुम्हाला बँकचे डिटेल्स द्यायचे आहेत. आता या ठिकाणी मी ऑलरेडी भरलेला आहे, म्हणजे याच पोर्टलने स्वतः सेल्फ रजिस्ट्रेशन करून. तर या ठिकाणी मला जे बँक डिटेल्स आहेत ते सेव्ह आहेत. पण तुमचे नसेल तर या ठिकाणी ॲड न्यू बँक अकाउंट डिटेल्स यावरती टिक करा आणि तुमचे जे काही डिटेल्स आहेत ते अशा पद्धतीने, म्हणजेच IFSC कोड असेल तर या ठिकाणी IFSC कोड टाका आणि या ठिकाणी बँकिंगचे डिटेल्स आहेत ते या ठिकाणी तुम्हाला सर्च करून घ्यायचे आहेत. सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो काही अकाउंट नंबर आहे, खाता क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे. जे की कन्फर्ममध्ये पुन्हा एकदा खाता क्रमांक टाका, त्यानंतर नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर आता या ठिकाणी ॲड न्यू लँड डिटेल्स, आता माझं ऑलरेडी या ठिकाणी दाखवतं आहे, म्हणजे मी अगोदरही ह्याच पद्धतीने भरलेलं आहे, त्यामुळं मला लँड डिटेल्स या ठिकाणी दाखवत आहेत. परंतु जर तुमचं नसेल तर या ठिकाणी ॲड न्यू लँड डिटेल्स या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी तुमची शेती आहे त्या ठिकाणची जिल्हा, त्या ठिकाणचं तालुका आणि रेव्हेन्यू सर्कल आणि तुमचा ग्रामपंचायत, तुम्हाला या ठिकाणी तुमचं गाव अशा पद्धतीने सिलेक्ट करायचे आहेत. सिलेक्ट केल्यानंतर आता या ठिकाणी बघा, आता मिक्स क्रॉपिंग आहे. जर तुमच्या शेतामध्ये, म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जर समजा एकापेक्षा जास्त पीक जर असेल त्याच शेतात, त्याच गटामध्ये, तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, मिक्स क्रॉपिंगच्या या ऑप्शनवरती तुम्हाला यस करायचं आहे. आणि किती पीक घेतलात, जर समजा सोयाबीन आहे आणि त्या शेतामध्ये कापूसही आहे, तर या ठिकाणी 2 आहेत तर 2 सिलेक्ट करायचे, किंवा इतर जे असतील तर ते टाका. आणि या ठिकाणी तुम्हाला रेशिओ टाकायचा आहे, जे की 3 डिजिटमध्ये अशा पद्धतीने, म्हणजे जवळपास अशा पद्धतीने टाका. ॲटोमॅटिकली तुमचं सम एश्योर्ड कॅल्क्युलेट होईल. प्रीमियम या ठिकाणी 0 म्हणजे 4 जे की 4%ने, याच्या 4% जे काही असेल ते प्रीमियम कॅल्क्युलेट होईल. जर मिक्स क्रॉपिंग नसेल तर या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे, म्हणजे तुमच्या शेतामध्ये एकच पीक आहे तर या ठिकाणी तुम्हाला सोयाबीन किंवा कापूस जे कोणतं पीक असेल ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. पीक सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही कधी पेरणी केलात त्या पेरणीचा दिनांक टाका. त्यानंतर सर्वे नंबरमध्ये गट क्रमांक टाका तुम्हाला. या ठिकाणी गट क्रमांक टाकल्यानंतर या ठिकाणी खाता क्रमांक, जे की खाता क्रमांक तुमच्या याच्यामध्ये चेक करून टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर आता या ठिकाणी जो कोणता शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी पूर्ण नाव दाखवेल. या ठिकाणी शेतकऱ्यांचं म्हणजे तेच शेतकरी आहे का नाही एकदा तुम्हाला चेक करायचं आहे. आणि किती एरिया अवेलेबल आहे हे सगळे डिटेल्स. त्यानंतर याला सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर सबमिट करा. हे एवढं केल्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला ॲड करण्याचे ऑप्शन दिले जाईल, जे की तुम्हाला टोटल फार्मर शेअर म्हणजे 1112 रुपये, म्हणजे या 89 आरला 1112 रुपये 50 पैसे जे की तुम्हाला भरायचे आहेत. तर तुम्हाला ॲड या बटनवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने ॲड होईल. त्यानंतर आता तुमचं एकापेक्षा जास्त सर्वे नंबर अवेलेबल असतील, म्हणजे एकापेक्षा जास्त ठिकाणी शेती आहे, दुसऱ्या ठिकाणी देखील आहे,
तर या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणचे देखील पत्ता टाकायचा आहे तुम्हाला। त्यानंतर शेतीचा म्हणजे जो कोणता पीक आहे त्या शेतामध्ये ते पीक टाका आणि या ठिकाणी कधी पेरणी केला ते, आणि या ठिकाणी ज्या ठिकाणचं तुम्हाला सर्वे नंबर आहे म्हणजे ते सर्वे नंबर देखील तुम्हाला ऍड करायचे, त्याची देखील विमा भरायचा आहे ते गट क्रमांक टाका, खाता टाका म्हणजे खाता नंबर, त्यानंतर व्हेरीफाय करा। हे एवढं करताच या ठिकाणी तुम्हाला ऍडचा ऑप्शन दिला जाईल जे की तुम्हाला पुन्हा एकदा ऍड करायचं आहे। एवढं ऍड केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आणखीन एक लिस्टमध्ये म्हणजे जोडेल जो कोणता तुम्ही ऍड करणार आहात ते। अशा पद्धतीने तुम्हाला 1 बाय 1 सगळे सर्वे नंबर तुम्हाला ऍड करून घ्यायचे। ऍड करून घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम पासबुक अपलोड करायचे, त्यानंतर लँड रेकॉर्ड या ऑप्शनमध्ये तुम्हाला 7/12 आणि होल्डिंग हे तुम्हाला अपलोड करून घ्यायचे, आणि या ठिकाणी सोईंग सर्टिफिकेट जे की सोईंग सर्टिफिकेटमध्ये जे आहे पीक पेरा जे की स्वयं घोषणा तुम्हाला अपलोड करायचं आहे, त्याचा PDF मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन, त्याला डाउनलोड करून त्याचा प्रिंटआउट काढून ते भरून तुम्हाला या ठिकाणी शेतकऱ्यांचा अंगठा किंवा सही घेऊन तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे। अशा पद्धतीने हे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुमच्या समोर एक प्रिव्ह्यूचा ऑप्शन दिला जाईल जे की प्रिव्ह्यूवरती क्लिक करून तुम्हाला ते पेमेंट करून घ्यायचं आहे। जे कोणतं पेमेंट देईल ते पेमेंट कंप्लीट करून घ्यायचं आहे। पेमेंट कंप्लीट केल्या तुमच्या समोर एक रिसिप्ट जनरेट होईल जे की ते रिसिप्ट तुम्हाला डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये किंवा त्याचा प्रिंटआउट काढून तुमच्याकडे तुम्हाला सेव्ह करून ठेवायचं आहे, किंवा त्याचा जर रिसिप्ट तुम्हाला पुन्हा डाउनलोड करायचा असेल तरी देखील तुम्ही ॲप्लिकेशनच्या या ऑप्शनमध्ये तुम्ही या ठिकाणी जे की कोणत्या वर्षीचं तुम्हाला पावती हवंय ते या ठिकाणी प्रिव्हियस पॉलिसी डिटेल्स यामध्ये 2026 खरीफ जे की तुम्हाला डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही ते पॉलिसी किंवा त्या इन्शुरन्स म्हणजे पीक विमाची जे पावती आहे ते तुम्ही पुन्हाही डाउनलोड करू शकता। अशा पद्धतीने तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलमधून प्रधानमंत्री फसल विमा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता। आता यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत किंवा लागतील तर या ठिकाणी सर्वप्रथम तुमचे शेतकरी ओळखपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। दुसरा तुमच्याकडे आधार कार्ड, त्यानंतर 7/12 आणि होल्डिंग, आणि लास्ट म्हणजे पीक पेरा स्वयं घोषणा पत्र जे की तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ऑलरेडी दिला आहे, ते डाउनलोड करून त्याचा जे असेल ते शेतकऱ्यांचे अंगठा आणि सही घेऊन तुम्हाला भरून तुम्हाला अपलोड करायचे। शेतकरी ओळखपत्राला जे मोबाईल नंबर लिंक असेल किंवा युनिक मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकावे लागणार आहे जे की OTP द्वारे। अशा पद्धतीने हे एवढे डॉक्युमेंट तुम्हाला लागतील आणि प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा फॉर्म जे आहे तुम्ही अशा पद्धतीने भरू शकता। यामध्ये काही डाऊट असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।